नमस्कार मंडळी, तुमचा मित्र गतीश पाटील. तर मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडं ना एक छोटीशी कार असावी. पण विषय असा असतो की तुमच्याकडं जर पैसा जर नसेल ना, तर तुम्हाला कार घेणं शक्य होत नाही. कारण आता दिवसेंदिवस कारचे एवढे काही रेट वाढलेले आहेत की तुम्हाला त्या गोष्टी मिळणं शक्य नाही आहे. तर गरीब माणूस असेल जो माझ्यासारखा आहे आणि एखादा त्याला असं इच्छा असेल की आयुष्यात माझं एक गाडी किंवा बंगला व्हायला पाहिजे, तर त्याच्यावर बी आपण एक सोल्युशन आज काढणार आहोत की तुम्हाला कमी रेटला आणि चांगली मायलेज देणारी कार कोणती, त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि मी तुमचा मित्र गतीश पाटील. मित्रांनो, माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मी विविध प्रकारचं जनजागृती किंवा जे काही असेल ट्रॅव्हलिंग ब्लॉग वगैरे बनवतो. पण आजचा ब्लॉग थोडा हटके बनवणार आहे, वेगळा बनवणार आहे. कारण मित्रांनो, इकडं थोडा आवाज येतोय. तर मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं की मी स्वतः एक गाडी घ्यावी. प्रत्येकाला वाटतं मी पण गाडीवर फिरावं, कायमस्वरूपी टू व्हीलर कशाला फिरावं. पण गाडी घेणं सोपं नाही मित्रांनो. तुम्हाला गाडी जर घ्यायची जर असेल मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला पैसा मोजावा लागतो. आणि तो किती प्रमाणात मोजावा लागतो मी सांगू शकत नाही. आता विषय असा झालेला आहे, 2025मध्ये तुम्हाला बेसिक मॉडेलच 12-15 लाखाला झालेले आहेत. आणि प्लस तुम्ही डाऊन पेमेंट आणि जे EMI केलं ना, तर तुम्हाला जो खर्च आहे हा तुफान झालेला आहे. तुफान म्हणजे ना खूपच भयानक. गाडी घेणं म्हणजे एखाद्या 1 BHK फ्लॅट घेण्यासारखं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की गाडी घ्यावी मागडी तुम्हाला कुठं फिरण्यासाठी, तुमचे काहीतरी ड्रीम असेल तर ती कोणती घ्यावी. दुसरी गोष्ट, तुम्हाला गाडी जर घ्यायची आहे तर तिला जे मायलेज आहे, जे आपल्या भाषेत ॲव्हरेज म्हणतो आपण, मायलेज अतिशय महत्त्वाचं मित्रांनो. तुम्ही गाडी तर घेऊन टाकाल, पण ती CNG पेट्रोल गाडी अजून महाग भेटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेट्रोल गाडी जर घेतली तुम्हाला स्वस्त 2-3 लाखाला भेटतात, पण त्यांचं ॲव्हरेज 12, 15, 14 तुम्हाला अजिबात परवडत नाही. एक राऊंड जर तुम्ही मारून आले ना, तुम्हाला अजून लगेच पैसे टाकावं लागतं, पेट्रोल भरावं लागतं. तर अशाच एक गाडीबद्दल तुम्हाला बोलणार. ती गाडी फक्त तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे फक्त एक 50-60 हजारला. भरपूर झाली ती 60-70 हजारला. तुम्ही म्हणत असाल कोणती आल्टो आहे, आल्टो नाही आहे. तुम्ही म्हणत असाल दुसरी अजून कोणती गाडी आहे, अजिबात नाही आहे. 13-14चं मॉडेल तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे फक्त 60-70 हजाराला. आता तुम्हाला उत्सुकता आली असेल ती गाडी कोणती 60-70 हजाराला, तर ती मी तुम्हाला सांगणार आहे. 60-70 हजाराला तुम्हाला अतिशय कमी, म्हणजे म्हणू शकतो ना अतिशय कमी भावात तुम्हाला एक गाडी मिळणार आहे. आणि ती गाडीला मी जी गाडीवर बसलेलो आहे ना मित्रांनो, तीच आहे फक्त 60-70 हजाराला गाडी. हे तुम्हाला दिसतंय का? हा पेस दिसतोय तुम्हाला? पेस, एवढा पेस तुम्हाला कोणत्याच गाडीला मिळत नाही. हा जो पेस आहे ना, हा कोणत्याच गाडीला तुम्हाला मिळत नाही. तर ही गाडी फक्त मी घेतलेली आहे एक 60 हजाराला मित्रांनो. ही गाडी मी घेतलेली, मला 60 हजारला पडलेली आहे. आतलं क्वेश्चन करणार तो वेगळा खर्च आहे. तर मित्रांनो, अशाच तुम्हाला या गाडीबद्दल मी सांगणार. ही गाडी कोणती आहे, कारण मी तुम्हाला डायरेक्ट सांगणार नाही, कारण मी याबद्दल तुम्हाला थोडी माहिती देणार आहे. मित्रांनो, प्रत्येक एक मिडल क्लास म्हणजे गरीब असेल त्याला वाटतं की एक गाडी घ्यावी, कार घ्यावी. पण विषय असा असतो पैसा. दुसरी गोष्ट तिला मायलेज, तिला पोचणं सोपं नाही. एखाद्या फॅमिलीसारखं हिला पोचावं लागतं. आता मित्रांनो,
तुम्हाला वाटत असेल की 13-14ची गाडी मी घेऊ सेकंड हँड मार्केटला, पण त्या सेकंड हँड मार्केटला तुम्ही गेले मित्रांनो, तुम्हाला 3-4 लाख मोजल्याशिवाय पर्याय नाही आहे. 3-4 लाख मोजता तर नवीन घेतले तुम्हाला काय फरक पडतोय. पण ठीक आहे, तुम्हाला वाटते थोडंफार फिरण्यासाठी फॅमिलीसाठी 13-14चं मॉडेल जर पाहिजे आणि त्या 25-27चं जरी ॲव्हरेज त्या गाडीला पेट्रोलची ती गाडी देत असेल, जगातील सर्वात सुंदर आणि सर्वात बेस्ट गाडी आहे मित्रांनो. ती गाडीचं नाव आहे आपल्या रतनदाता यांनी काढलेली गरिबांसाठी टाटा नॅनो. तर मित्रांनो, टाटा नॅनोबद्दल तुम्हाला मी आज माहिती देणार आहे. मित्रांनो, मी दिसतोय का हा पेज पाहिला का? एवढा पेज तुम्हाला ना चांगल्या 12-15 लाखाच्या गाडीला बी नसतं. हा बघा केवढा पेज आहे, दिसतंय का? गाडीची कंडिशन आजही खूप चांगली आहे. ही पाहिली का? फक्त 21,000 किलोमीटर चालली, आता मी चालू केलेलं नाहीये. ही बघा, ही गाडी, ही बघा, ही मागे दिसते तुम्हाला हा पेज, हा बघा. फक्त 21,000 किलोमीटर मित्रांनो ही गाडी ही चाललेली आहे. हिला जे मायलेज आहे, मायलेज काढलेलं आहे, याचं मायलेज जातं 25 किंवा 27 हायवेला जातं. आणि जर तुम्ही ना ट्रॅफिक पुण्यामध्ये मुंबईमध्ये फिरत असाल तर 20+ असतं, 21, 22, 23 असतं. तर या गाडीबद्दल थोडं मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तुम्हाला दिसतंय का? या 2 आहेत, या पॉवर विंडो आहेत. ॲक्च्युली आता मी कसं आहे, मी कारचा कोणता रिव्ह्यू वगैरे करत नाही, माझा चॅनल नाही आहे, मी कारचं मला जास्त काही नॉलेज नाही आहे. पण मला शिकण्यासाठी मी ही गाडी घेतली आणि गाडी शिकलो पण, आणि ॲव्हरेज पण चांगलं आहे. त्यामुळे हिच्याबद्दल बेसिकच माहिती देणार आहे जी माझ्याकडे असते. याच्या पलीकडे मला जास्त माहीत नाही. मित्रांनो, तुम्हाला दिसते का AC? हे का अतिशय सुंदर AC मित्रांनो, हे तुम्हाला दिसते का? एकदम बेस्ट AC आहे. नंतर आता मी थोडंसं क्लीन वगैरे केलेली आहे, हे बघा ना कसलं आहे, एकदम टाकाटाक. केस पण चांगला आहे. आता आपण बाहेर जाणार थोडं. हे बघा दिसते, हा बॅक साईडचा पेस खूप महत्त्वाचा मित्रांनो. हा जर पेस असेल ना मित्रांनो, तुम्हाला टेन्शन नाही आहे. इथं कोणतं मिरर तोडला आता जस्ट, हा मिरर जर तोडला नसता ना तर एकदम बेस्ट वाटलं असतं. गाडी कसली माझ्यासारखे जे काही गरीब लोक आहेत त्यांनी ही गाडी घ्यायला काय हरकत नाही. कारण कमी बजेटमध्ये सर्वात बेस्ट गाडी मित्रांनो ही गाडी आहे. तर याहून पुढे हिचे व्हिडिओ येत असतील. आणि जे काही आपले गरीब लोक आहेत, माझ्यासारखे जे गरीब लोक आहेत ज्यांना वाटतं की माझ्याकडे एक कार असावी, त्यासाठी सर्वात बेस्ट गाडी मित्रांनो ही. तर आता 3-4 दिवसापासून मी इथं लावलेली आहे. मला ॲक्च्युली एवढा वेळ मिळत नाही याला फिरण्यासाठी, पण जेव्हा मी फिरेल तेव्हा तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बनवून दाखवेल. तर मित्रांनो, कारचा मी कधी व्हिडिओ बनवला नाही, मी पहिल्या वेळी हा व्हिडिओ बनवला. माझा डेली व्लॉग असतात, खूप छान मी व्हिडिओ वगैरे बनवत असतो. तर कारचे पण काही व्हिडिओ येत असतील. तर कसं वाटलं माझा हा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. जे काही आपले गरीब लोक आहेत ज्यांना इच्छा आहे की मला कार घ्यायची, त्यांच्यासाठी मी स्पेशल हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्या लोकांना पण हा व्हिडिओ शेअर करा ज्यांची इच्छा असेल. तर मित्रांनो, तुम्हाला टाटा नॅनो सहज 50, 60, 70 हजाराला आणि आउट ऑफ स्टेट महाराष्ट्राच्या पुढे 30, 35, 40 हजारला सहज या गाड्या मिळून जातील. फक्त हिचं मित्रांनो तुम्हाला बघायचं हे इंजिन, नंतर टायर कंडिशन, नंतर तुम्हाला डॅमेज असेल तर चालेल मित्रांनो, आजूबाजू डॅमेजला टेन्शन नाही घ्यायचं. ते तुम्ही डेंटिंग पेंटिंग कधीही करू शकतात. फक्त आतलं जे इंजिन आहे ते चांगलं पाहिजे. आणि काय नाही, 30-40 हजार, सॉरी 20-30 हजारला गाडी एकदम टकाटक म्हणून जाते. मी आतमध्ये तुम्ही दिसत असेल कुशन वगैरे मी अजून काय लावलेलं नाही आहेत.
पण मी हवा करेल, कारण मग अजून पण तिथं टायर वगैरे जे काही आहे टेपणी वगैरे ती पण थोडी खराब मला दिसते, ते पण हवा करेल. आज काय माझी त्याची गरज नाही आहे. पण मित्रांनो, गरीब लोकांसाठी माननीय स्वर्गवासी श्री रतन टाटाजी यांनी अतिशय सुंदर अशी ही गाडी बनवलेली होती. कोण म्हटलं ही गाडी फेल गेलेली? ही गाडी फेल नाही गेलेली मित्रांनो. विषय असा झालेला आहे की आता जमाना ॲडव्हान्स झालेला आहे, लोकांना चांगल्या गोष्टी आवडत नाहीत. तर आणि दुसरी गोष्ट, टाटा नॅनोकडून काही गोष्टीची चुकी झाली, म्हणजेच डिलिव्हरी टाईमवर देऊ शकले नाही, म्हणून ही गाडी बंद व्हायचं कारण ते झालं. पण लक्ष दिलं असतं गाडी चालली असती. अजून असं चर्चा आहे की मार्केटला ही गाडी अजून वापस येणार आहे. तर मित्रांनो, ही गाडी जी आहे हे तुम्हाला याहून पुढं भेटणार सुद्धा नाही, कारण कमी रेटला सर्वात बेस्ट आणि माहिती देणारी गाडी ही जी असेल, पटापट जिथं असेल तिथं ती गाडी घेऊन टाका, थोडी काही मॉडिफाय करा, 4-5 वर्ष वापरा. गाडी शिकण्यासाठी सर्वात बेस्ट गाडी मित्रांनो. तर मित्रांनो, छोटासा व्लॉग तुमच्यासाठी बनवला होता. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत, गरीब लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय शंभूराजे. तुमचा मित्र गतीश पाटील.